हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्शुरन्स एजन्सी ॲज अ करिअर, इन्शुरन्स एजन्सीमध्ये तुम्ही करिअर कशा पद्धतीने करू शकता किंवा इन्शुरन्स एजन्सीमध्ये करिअर करायचं म्हटल्यानंतर तुम्ही विमा एजंट म्हणून कशा पद्धतीने करिअर करू शकता हा पॉईंट आज आपण बघणार आहोत. सो त्यामध्ये आपण आधीही विमा एजंट बनण्याचा विचार केला असेल नाही हे मला माहिती नाही, परंतु विमा एजंटवरती आपण अगोदर एक लेक्चर घेतलं, तुम्ही ते पाहिलं असेल. विमा एजंट म्हणजे काय किंवा विमा एजंट कशा पद्धतीनं काम करत असतो. विमा एजंटला कंपनी आणि विमेदार या दोघांच्या मध्ये काम करणारा मध्यस्थ म्हणून विमा एजंटला नेमलेला असतं आणि विमा एजंटचं रेम्युनरेशन हे त्याला ठराविक टार्गेट दिलेलं असतं. तर टार्गेटनुसार त्याला रेम्युनरेशन हे दिलं जातं. विमा एजंटचं रेम्युनरेशनवरती एक पॉईंट आहे आपला, त्याच्यावरती एक लेक्चर घेतलं आहे आपण, ते तुम्हाला माहिती असेल. तर काय सांगितले तुम्हाला यामध्ये, आपण कधीही विमा एजंट बनण्याचा विचार केला असेल किंवा हा करिअर आपल्यासाठी योग्य असेल की नाही. बघा, विमा एजंट बनण्याचा विचार आपण कधी केला आहे का किंवा विमा एजंट बनणं आणि हे करिअर करणं आपल्यासाठी योग्य आहे का नाही याबद्दल विचार केला आहे का, किंवा अशी काही गुणे आपल्यामध्ये आहेत का की जेणेकरून आपण एक चांगले विमा एजंट बनू शकू. असा एखादा गुण आपल्यामध्ये आहे का की जेणेकरून आपण एखादा चांगला विमा एजंट भविष्यामध्ये बनू शकू. याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. कमीत कमी काही प्रमाणात तरी याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही विमा या विषयाबद्दल जर शिकत असाल तर तुलनेमध्ये जास्त पगाराचे कमिशन आणि लवचिक कामांच्या तासांसह उच्च प्रमाणात स्वायत्तता मिळवणे विमा विकणे हा एक आकर्षक प्रस्ताव असू शकतो. बघा काय सांगितलं आहे, विमा एजंटला जास्तीत जास्त पगार असतो. पगार म्हणजे त्यांचं कमिशन असतं. टार्गेट वर्षानुवर्षे त्यांना टार्गेट दिलेलं असतं. तेवढ्या प्रमाणामध्ये जर त्यांनी विमा विकला किंवा विमा उतरवला लोकांचा तर त्यांना जास्तीत जास्त रेम्युनरेशन तिथं वाढत असतं, जास्तीत जास्त पगार घेत असतात. काही विमा एजंट असे आहेत की त्यांचे पगार लाखोच्या पुढे जातात. ओके, त्याचबरोबर जास्तीत जास्त पगाराचं कमिशन आणि काहीच तासाचं त्यांना काम असतं आणि ते स्वतः स्वायत्त असतात. त्यांच्यावरती जास्तीत जास्त कंपनीचं बंधन नसतं. कोणत्या वेळेमध्ये काम करायचं, कोणत्या वेळेमध्ये काम करायचं नाही ते स्वतः तिथं ठरवू शकतात. कोणत्या वेळेमध्ये विमेदाराला भेटायचं, त्याला पूर्ण विम्याची माहिती द्यायची, त्याला विमा म्हणजे काय हे पटवून सांगायचं, हे सर्व डिपेंड असतं विमा एजंटच्या स्वतःच्या मनावरती. म्हणजे विमा एजंटला बंधनही जास्त नसतात. बघा, बंधनही जास्त नसतात. त्यामुळं विमा विकणं हा एक आकर्षक प्रस्ताव हा होऊ शकतो एखाद्याला जर करिअर करायचं असेल तर. कारण कमिशन जास्तीत जास्त आहे. काम हे कोणत्या तासामध्ये करायचं हे आपण स्वतः ठरवायचं. आपल्याला बंधनं आहेत का, तर बंधनं तिथं नाहीत आपल्याला. फक्त एवढंच की तुम्ही किती प्रमाणामध्ये जास्तीत जास्त विमा विकाल किंवा विमेदार विमा कंपनीसाठी गोळा कराल किंवा विमेदार विमा कंपनीला मिळवून द्याल, त्या पद्धतीनं त्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय केलं जात असतं, रेम्युनरेशन हे दिलं जात असतं. तथापि हे सोपं काम नाही. बघा, एवढं इझी म्हणजे पगार जास्त आहे, कामाचं बंधन नाही, किती तास काम करायचं याचंही बंधन नाही, तरीही हे काम सोपं आहे का, हे काम सोपं नाही. आपण ग्राहकाकडून नकार, ताणतणाव आणि ॲट्रिशन रेटच्या उच्च दराची अपेक्षा करू शकता. तरीही सर्व चांगले विमा एजंट खालीलपैकी काही कौशल्ये आणि ज्ञान तसेच मुख्य गुण एक प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे सामायिक करतात. काय सांगितलं गेलं आहे, विमा एजंटचं काम सोपं आहे का, तर सोपं नाही. कारण प्रत्येकच वेळेला आपण ग्राहकाकडे विमा विकण्यासाठी गेल्यानंतर प्रत्येक वेळेला तो ग्राहक विमा खरेदी करेल असं काय आहे का, नाही. 10 ग्राहकांकडे विमा विक्रीसाठी आपण गेलो तर त्यामधले 4 ग्राहक काय करतील, विमा खरेदी करतील, विमा उतरवतील. परंतु 6 ग्राहक त्यातले असे असतात की ते
आपल्याला नकार देत असतात. म्हणजे विमा एजंट्सना जास्तीत जास्त कस्टमरकडून नकार हा स्वीकारावा लागत असतो. आणि बघा, ज्या कामामध्ये जास्तीत जास्त नकार स्वीकारावा लागत असेल तिथं व्यक्तीला ताणतणाव हा भरपूर असतो आणि तो ताणतणाव त्या व्यक्तीला फेस करून त्या व्यक्तीला पुढे जाऊन आपल्याला यशस्वी व्हायचं असतं. सो त्यासाठी पेशन्स ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तरीही सर्व चांगले विमा एजंट यांना काही कौशल्य, ज्ञान तसेच मुख्य गुण एक प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे सामायिक करत असतात, एकत्रित आणत असतात. तर यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत. काय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत? महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये विमा एजंट बनण्याचा अर्थ नोकरीची स्वातंत्र्य आणि संभाव्यतः उच्च पगारासह लवचिकता असू शकते. बघा, विमा एजंट बनण्याचा अर्थ नोकरीची स्वतंत्रता, म्हणजे नोकरी करताना तिथं त्याला स्वातंत्र्य असतं आणि त्यात उच्च पगार असतो. विमा विक्री नोकऱ्या कमी पगाराच्या हमीसह अत्यंत तणावग्रस्त असतात. बघा, विमा विक्रीच्या नोकऱ्या ज्या असतात त्या काही ठिकाणी कमी पगाराच्या असतात, तणावग्रस्त असतात आणि उच्च सोडण्याचे दर असलेला एक उद्योग आहे. बघा, नोकऱ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विम्यामध्ये सोडलेल्या आपल्याला दिसतात, परंतु जे विमा एजंट किंवा जी लोक एकनिष्ठेने आणि सतत प्रयत्न करून विम्यामध्ये काम करतात ते नक्कीच काय होत असतात, यशस्वी होत असतात. त्यासाठी अगोदरच मी तुम्हाला सांगितले की तुमचे पेशन्स तिथं असणं अतिशय आवश्यक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन एजंट्सने कौशल्ये आणि गुणधर्म समजून घ्यावेत, जे शीर्ष उत्पादकांमध्ये सामान्य आहेत. बघा, उद्योगामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर नवीन एजंट जे असतील त्या नवीन एजंटनी कौशल्य आणि गुणधर्म समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तुमचं स्किल जास्तीत जास्त मॅटर करत असतं. तुमचं स्किल हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय? लोककौशल्य. बघा, लोककौशल्य सांगितलंय. त्यामध्ये प्रथम ग्राहकांच्या गरजा ठेवा. प्रथम ग्राहकाच्या गरजा ठेवा. एखादा एजंट जो केवळ कमिशन मिळवण्यासाठी बाहेर पडला असेल तर लक्षात घ्या, एखादा एजंट जर कमिशन मिळवण्यासाठी बाहेर पडला असेल तर ग्राहकांच्या गरजा विचारात न घेता व्यवसायात जास्तीत जास्त काळ टिकण्याची शक्यताही नसते. बघा, जास्तीत जास्त कमिशन मिळवण्याबरोबरच ग्राहकांच्या आवश्यकता, ग्राहकांच्या गरजा इथं विचारात घेणं विमा एजंटने अतिशय आवश्यक आहे. एखादा विमा एजंट असा असतो की तो फक्त कमिशनसाठी बाहेर पडलेला असतो घरामधून आणि काय होतं की तो जास्त काळ व्यवसायामध्ये त्या टिकत नाही. बघा, सो एजंट्स आणि दलाल जे त्यांचे ग्राहक आणि प्रॉस्पेक्ट्सचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकतात, जे विमा एजंट असतात एजंट्स आणि दलाल जे त्यांचे ग्राहक आणि प्रॉस्पेक्ट्सची म्हणणे काळजीपूर्वक ऐकतात, त्यांचा विश्वास कमवण्यास सक्षम होतात, जे त्या नोकरीचा सर्वात कठीण भाग आहे.
बघा, सर्वांचा विश्वास मिळवून तिथं नोकरी करणं हे अतिशय कठीण आहे. जिथं आपण नोकरी करतो तिथं सर्वांचा विश्वास आपल्याला मिळवावा लागत असतो आणि मग तिथं आपल्याला नोकरी करावी लागत असते आणि हे अतिशय कठीण बाब आहे. प्रत्येक ठिकाणीच या पद्धतीचं सुरू आहे, सिस्टम म्हणू शकता तुम्ही. तिथं यशस्वी विमा एजंट कसा असावा हे शिकत असताना किंवा तुम्हाला जर विमा एजंट बनायचं असेल आणि विमा एजंट यशस्वी विमा एजंट तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला काय जाणून घेणं आवश्यक आहे? तर तुम्हाला हे जाणून घेणं आवश्यक आहे की जे एजंट आपल्या ग्राहकांना कमी कमिशन देणाऱ्या उत्पादनात ठेवू इच्छितात, कारण त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे बसतात, कारण ग्राहकांना राखण्याची शक्यता जास्त असते. बघा, यशस्वी विमा एजंट जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांच्या आवश्यकता, ग्राहकांच्या गरजा या ओळखल्या पाहिजेत आणि त्यानुसार त्यांना विमा हा विकला पाहिजे किंवा विम्याची विक्री तिथं केली पाहिजे, त्यांचा विमा उतरवला पाहिजे. असं नाही की तुम्ही पैशासाठी विमा उतरवता, तर तसं विचार करून तिथं चालत नाही. विमा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा उतरत असताना, विमा उतरवण्याची कार्यपद्धती करत असताना त्या व्यक्तीची ॲक्च्युलीमध्ये रियालिटीमध्ये त्या व्यक्तीची गरज काय आहे, त्या व्यक्तीला त्या विम्याची आवश्यकता किती प्रमाणात आहे हे त्या व्यक्तीला समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीला ते पटवून देणं आवश्यक आहे. समजावून सांगून चालणार नाही, तर तिथं त्या व्यक्तीला ते पटलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे, चांगली ग्राहक सेवा. यामध्ये चांगली ग्राहक सेवा ज्या ग्राहकांना जेव्हा एजंटची गरज भासते जेव्हा एजंट्सची गरज भासत असते तेव्हा त्यांना धरून राहण्यास सक्षम असतात. आणि बघा, ज्या ग्राहकांना एजंटची गरज भासते तेव्हा त्यांना धरून राहण्यास सक्षम असणे आणि ते आनंदी व खात्री बाळगण्यास अधिक शक्यता असते. बघा, जास्तीत जास्त ते आनंदी राहण्याची शक्यता आपल्याला जास्तीत तिथं त्यांनी आनंदी राहणं अतिशय आवश्यक आहे. चौकशी आणि फोन कॉलला वेळेवर प्रतिसाद देणं आवश्यक आहे. बघा, ज्या वेळेला एजंटकडून चौकशी केली जाते त्या चौकशीला ग्राहकांनी वेळेवर प्रतिसाद दिला पाहिजे आणि जर ग्राहकांना चौकशी करायची असेल तर विमा एजंटने तिथं वेळेवर प्रतिसाद दिला पाहिजे. फोनवर कॉल जर केला तर त्या कॉलला सुद्धा वेळेवर तिथं रिप्लाय हा मिळाला पाहिजे. आपण जे कराल ते सांगण्यात आपण सक्षम असणं आवश्यक आहे. बघा, जे आपण बोलू ते आपण करू यासाठी आपण स्वतः सक्षम असलं पाहिजे. जेव्हा आपण असं म्हणतो की आपण ते करू किंवा आपण हे का करू शकत नाही याबद्दल किमान कारण जे असेल ते आपण शोधून त्याच्यावरती आपण उपाययोजना करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. जीवन विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांच्या तक्रारींपैकी एक मुख्य बाब म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कुणालाच इच्छा नसते. बघा, काय सांगितलंय, जीवन विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांच्या तक्रारींपैकी एक मुख्य बाब म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ती उत्तरं विमा एजंट वेळेवर देऊ शकत नाहीत. परंतु त्याचं कारण एक असू शकतं की ज्या वेळेला जीवन विमा उतरवला जातो, लाईफ इन्शुरन्स त्या व्यक्तीचा उतरवला जातो, त्यावेळेला लाईफ इन्शुरन्सची जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन विमा एजंटनी पूर्णपणे क्लिअर करणं त्या व्यक्तीबरोबर अतिशय आवश्यक आहे आणि दोघांमध्ये जी काही माहिती सांगितली जाईल ती सत्य असणं अतिशय आवश्यक असतं, जेणेकरून पुढे जाऊन भविष्यामध्ये कोणताही प्रश्न त्याच्यावरती उभारला नाही पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे भावनिक बुद्धिमत्ता. यामध्ये ग्राहकांना खरोखर काय हवं आहे आणि कशाची आवश्यकता ग्राहकांना आहे
हे समजून घेण्यासाठी सखोल स्तरावर ऐकण्याची क्षमता आणि सहानुभूती दर्शवण्याची क्षमता यात समाविष्ट आहे. एक चांगला एजंट कौशल्यपूर्ण असतो आणि क्लायंट त्याच्या विरुद्ध मेला असला तरीही आर्थिक वास्तविकता स्पष्टपणे पाहण्यास कशी मदत करावी हे माहिती असावं लागतं. बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, तर यामध्ये ग्राहकांना खरोखर काय हवं आहे, ग्राहकांना आवश्यकता कशाची आहे हे समजून घेण्यासाठी सखोल स्तरावर ऐकण्याची क्षमता आणि सहानुभूती दर्शविण्याची क्षमता यामध्ये समाविष्ट होत असते. एक चांगला एजंट कौशल्यपूर्ण असतो आणि तो कौशल्यपूर्ण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे ते गुणधर्म असले पाहिजेत, त्याच्याकडे ते स्किल असलं पाहिजे त्यानुसार, आणि त्याने ते कामही केलं पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन तो एक चांगला विमा एजंट बनेल. जर चांगला विमा एजंट कौशल्यपूर्ण असतो आणि क्लायंट त्याच्या विरुद्ध मेला, बघा क्लायंट हा त्याच्या विरुद्ध मेला तरीही आर्थिक वास्तविकता स्पष्टपणे पाहण्यास मदत होणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यक्तिमत्व आणि रिलायन्स यामध्ये काय सांगितलं आहे, त्यामध्ये चौथा पॉईंट तुम्ही घेतला आहे डायरेक्ट, त्यामध्ये आहे उच्च ऊर्जा पातळी. चांगल्या विमा एजंट्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमीच उत्साही आणि उत्सुक दिसत असतात आणि ते आवश्यक आहे. कितीही आपल्याला कामाचा ताण जरी आला तरी आपण नेहमी उत्साही दिसणं आवश्यक आहे. ओके, जेणेकरून आपल्याकडे बघितल्यानंतर पुढच्या व्यक्तीला वाटेल की हा आपण विमा उतरवावा, आपण विमा पॉलिसी खरेदी करावी. जर विमा एजंटकडे बघूनच विमाधारकाला जर वाटत असेल की नको आपण विमाच खरेदी करायला नको, तर त्यावेळेला नक्कीच तिथं लॉस हा त्या विमा एजंटचा असणार आहे. सो काय सांगितलं की विमा एजंटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे की तो नेहमीच उत्साही आणि उत्सुक असला पाहिजे आणि उत्साही आणि उत्सुक दिसत असतात विमा एजंट नेहमी आपल्याला. एक थकलेला किंवा स्वप्नपवत स्वभाव ग्राहकांना त्वरित बंद करेल आणि कितीही खरेदी करण्यास मना करेल. बघा, एखादा थकलेला विमा एजंट जर असेल तर तिथं ग्राहक त्याच्याकडून विमा खरेदी करणार नाहीत. सो आपली पर्सनॅलिटीसुद्धा तेवढीच तिथं महत्त्वाची असते. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे चिकाटी. यामध्ये काय सांगितलं आहे, कोणत्याही चांगल्या विमा एजंटची ही कदाचित सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. अतिशय महत्त्वाचा गुण असेल विमा एजंटमध्ये तो म्हणजे चिकाटी. विमा एजंट असेल, बिझनेसमन असेल, त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असेल तर तो म्हणजे चिकाटी. हा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. कोणत्याही विमा एजंटची ही कदाचित सर्वात महत्त्वाची गुणवत्ता असू शकते. जे लोक या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात त्यांच्या रोजच्या रोज आपल्या कारकिर्दीत अधिकारावर, बघा काय सांगितलंय चिकाटी. यामध्ये कोणत्याही विमा एजंटची ही कदाचित सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. जे लोक या क्षेत्रात कार्य करतात त्यांना रोजच्या रोज आपल्या कारकिर्दीच्या आधारावर नकार हाताळण्यास ते सक्षम असतात आणि त्यांनी सक्षम असणं आवश्यक आहे. कोणत्याही विमा एजंटची एक कदाचित महत्त्वाचा गुणधर्म जर म्हटला तर तो असेल चिकाटी. जे लोक या क्षेत्रात कार्य करतात त्यांना रोजच्या रोज आपल्या कारकिर्दीमध्ये किंवा आपल्या कारकिर्दीच्या अधिकारावर नकार हाताळण्यास ते सक्षम असतात आणि त्यांना सक्षम राहावं लागतं. ते हसतमुखाने काय करतात, नकार हा स्वीकारत असतात. चांगले विमा एजंट समजतात की प्रत्येक नाही यांनाच फक्त अशाच एखाद्या जवळ आणते जो होय असे म्हणेल. बघा, प्रत्येकाकडून जर आपल्याला नकार मिळाला तर असं होऊ शकत नाही की सगळेच आपल्याला नकार देतील. एखादी तरी व्यक्ती असेल जी आपल्याला आपला विमा घेण्यासाठी हो म्हणेल, ते इथं सांगितलं गेले. त्यानंतर प्रामाणिकपणामध्ये विमा एजंट जे व्यवसाय विमा करण्यासाठी फसवणुकीचा उपयोग करतात ते क्वचितच
त्याच कंपनीत राहतात. बघा काय सांगितलं गेलंय. आणि काही बाबतीत तुरुंगात पडू शकतात. प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलंही तुम्ही काम करा, तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमचं काम जर करत असाल तर तुम्हाला तिथं नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला कुठंच तिथं प्रॉब्लेम पुढे येणार नाही. काय सांगितलं आहे, विमा एजंट हे व्यवसाय कमी करण्यासाठी फसवणुकीचा उपयोग करतात आणि ज्या ठिकाणी ते फसवणूक करतात त्या ठिकाणी त्यांच्यावरती लिगल कारवाईसुद्धा केली जाते. त्यांना तुरुंगामध्ये सुद्धा जावं लागतं आणि बरेच विमा एजंट असे आहेत की जे तुरुंगामध्ये गेलेत, ज्यांनी विमा व्यवसायाची फसवणूक केली. एका चांगल्या एजंटला माहिती आहे की सत्य समोर बोलण्यामुळे त्यांना ग्राहकांचा आदर आणि विश्वास मिळेल. बघा काय सांगितले, एका चांगल्या एजंटला माहिती आहे की सत्य समोर बोलण्यामुळे त्यांना ग्राहकांचा आदर मिळेल आणि विश्वास मिळेल आणि वेळोवेळी व्यवसाय परत मिळण्याची शक्यता असते. बघा एखादा एजंट जो असेल, जो सत्य बोलेल, सत्य माहिती देईल, त्या एजंटला नक्कीच ते जे ग्राहक असतील त्या ग्राहकांचा विश्वास मिळणार आहे. त्या ग्राहकांकडून त्या विमा एजंटला आदर मिळणार आहे आणि तो विमा एजंट नक्कीच त्याच्या व्यवसायामध्ये यशस्वी होणार आहे. त्यानंतर उत्पादनाचे ज्ञान, त्यामध्ये तुम्हाला 7वा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे उत्पादनांची विस्तृत माहिती असं तुम्ही म्हणू शकता. इथं काय सांगितलंय की जुनी म्हण आहे, जर तुम्हाला काम करायचं असेल तर सर्व एक हातोडा असेल तर जगातील प्रत्येक गोष्ट नखेसारखी दिसते. म्हणजेच काय, तर तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमचं काम जर खूप मोठं आणि पॉवरफुल काम असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला अतिशय छोटी दिसणार आहे. एक चांगला विमा एजंट ग्राहकांना आवश्यक असलेल्या कोणत्याही वाजवी गरजा भागवू शकतो. बघा एक चांगला विमा एजंट ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याही गरजा ग्राहकांच्या तो भागवू शकतो आणि अशा उत्पादनांची आणि सेवांची विस्तृत निवड तो करून देऊ शकतो. आणि अतिशय आवश्यक आहे की ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या ग्राहकांच्या गरजा भागवणं. अनावश्यक गरजा भागवून काही उपयोग नाही. तर जे काही चांगले विमा एजंट असतात ते काय करतात, ते विचार करतात की ग्राहकांना नक्की आवश्यक असणाऱ्या गरजा कोणत्या आहेत आणि त्या गरजा तिथं भागवण्याचा विचार करतात आणि ते गरजा ते भागवतात. त्यावेळेला नक्कीच त्या ग्राहकाकडून त्या विमा एजंटला आदर मिळणार आहे, त्यांना विश्वास मिळणार आहे आणि ग्राहकांचा आपल्यावरती असणारा विश्वास हा कायमस्वरूपी व्यवस्थित जपून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे प्रत्येक विमा एजंटचं. त्यानंतरचा 8वा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे तांत्रिक माहिती. यामध्ये पॉलिसी कशी विकायची यापेक्षा चांगला विमा एजंटला बरेच काही माहिती असते. बघा पॉलिसी कशी विकायची यापेक्षा जो विमा एजंट चांगला असेल त्याला बरेच काही माहिती असतं. एजंटला त्यांनी विक्री केलेल्या उत्पादनाचा कर आणि कायदेशीर पैलू आणि ग्राहकांच्या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये ते कसे डिझाईन केले गेले हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. बरेच विमा एजंट वित्तीय नियोजक म्हणजेच चार्टर्ड फायनान्शियल काउन्सिलर किंवा इतर आर्थिक नियोजनाचे पदनाम कमवत असतात. काही एजंट आर्थिक नियोजन, आयकर तयार करणे किंवा काही इतर वित्तीय सेवेचा त्यांचा प्राथमिक व्यवसाय म्हणून सराव ते करत असतात. विमा एजंट विमा विकणं याबरोबरच ते बाकीचेही काही काम करत असतात आणि त्यातून सुद्धा इन्कम मिळवत असतात. आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ॲड इन विमा व्यवसायाचा अभ्यास ते करतात. त्यानंतर तळ ओळ तुम्हाला सांगितले म्हणजेच लेआउट तुम्ही म्हणू शकता, लेआउट नाही बॉटम लाईन तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यामध्ये काय सांगितलं की यशस्वी होण्यासाठी जीवन विमा एजंट्समधील काही गुण फक्त वरील बाबी आहेत. काही गुण फक्त वरील बाबींमधून आपल्याला बघा काय सांगितलंय तुम्हाला, यशस्वी होण्यासाठी विमा एजंटमधील काही गुण आपल्याला फक्त वरील बाबींमध्ये दिसून येतात. जे लोक आपला व्यवसाय तयार करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये शिकण्यास इच्छुक असतात त्यांच्यासाठी जीवन विमा व्यवसाय खूपच आव्हानात्मक आणि अत्यंत फायद्याचा असू शकतो. काय सांगितलं व्यवस्थित बघा की
जे लोक आपला स्वतःचा व्यवसाय तयार करण्यासाठी तयार करायला इच्छुक आहेत आणि त्यासाठी जी काही स्किल आपल्यामध्ये पाहिजे ती स्किल ते शिकण्यासाठी तयार आहेत, इच्छुक आहेत आणि त्यांच्यासाठी जो काही जीवन विम्याचा व्यवसाय असणार आहे तो एकतर चॅलेंजिंग असणार आहे आणि अतिशय फायद्याचा असणार आहे. यशस्वी विमा एजंट कसा बनवायचा याविषयी अधिक माहिती आपण वेगवेगळ्या एजन्सीजच्या रिक्रुटिंग ऑफिस किंवा विमा एजंट्स बरोबर काम करणाऱ्या हेड हंटरशी संपर्क साधून तिथे घेऊ शकतो. त्या आपल्याला काय संपर्क साधायची गरज नाही आहे, परंतु बऱ्यापैकी आपण इन्फॉर्मेशन इथं मिळवली की विमा एजंट म्हणून तुम्ही काम कशा पद्धतीने करू शकता किंवा इन्शुरन्स एजन्सी ॲज अ करिअर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने निवडू शकता. आता इन्शुरन्स एजन्सी ॲज अ करिअर म्हणून निवडायचं म्हणजेच काय करायचं तर विमा एजंट म्हणून तुम्ही काम कशा पद्धतीने करू शकता, एक चांगला विमा एजंट तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता. ओके, मला हे इंग्लिश ट्रान्सलेशन पण आहे. ओके, सो बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल की तुम्ही एक विमा एजन्सीमध्ये करिअर कशा पद्धतीने करू शकता. अतिशय चांगले करिअर आहे, थोडे कठीण आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला स्वातंत्र्य दिले गेले, बंधनं कमी आहेत, थोडंसं कठीण आहे, परंतु जे लोक विमा एजंट म्हणून किंवा इन्शुरन्स एजन्सीमध्ये करिअर करतात ते नक्कीच सक्सेस होतात, यशस्वी होतात. सो हे 4 पॉईंट, या 4 पॉईंटनुसार आपण सगळी माहिती बघितली आहे. पहिलं होतं लोककौशल्य, त्यानंतर व्यक्तिमत्व आणि रिलायन्स, त्यानंतर उत्पादनाचे ज्ञान आणि त्यानंतर तळओळ म्हणजेच बॉटम लाईन. यानुसार सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं सांगितली गेली, क्लिअर केली गेली. ओके, इन्शुरन्स एजन्सी ॲज अ करिअर ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला सांगितले गेले. त्याचबरोबर इन्शुरन्स हा व्यवसाय कशा पद्धतीने केला जाईल हा सुद्धा तुम्हाला इथं सांगितला गेला आहे. मग तुम्ही एजन्सी ॲज अ बिझनेस असं इथं धरू शकता किंवा एजन्सी ॲज अ करिअर असं धरू शकता. असं तुम्ही काय करा, इथं हा जो पॉईंट असेल तुम्हाला मी अगोदर एक्सप्लेन केला तो पॉईंट तुम्ही इन्शुरन्स एजन्सी ॲज अ प्रोफेशन. ओके, त्यामध्ये आपण प्रोफेशन कशा पद्धतीने करू शकतो आणि दुसरा पॉईंट जो असेल तो आपण घेऊया करिअर ॲज अ इन्शुरन्स एजंट म्हणून. ओके, करिअर ॲज अ इन्शुरन्स एजंट, ज्याच्यामध्ये वेगवेगळे काही पॉईंट्स येतील. एलिजिबिलिटी टू बिकम इन्शुरन्स एजंट, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, टाईप ऑफ रोल इन्शुरन्स एजंट, इन्शुरन्स एजंटचे रोल वगैरे येतील त्यामध्ये. देन एम्प्लॉयमेंट इंडस्ट्री फॉर इन्शुरन्स एजंट, त्यानंतर टॉप कंपनीज फॉर इन्शुरन्स एजंट इन इंडिया, कोणत्या कोणत्या टॉप कंपनीज आहेत त्यासुद्धा घेऊयात आपण. म्हणजे बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तिथं कवर करायची आपल्याला. इन्शुरन्स एजन्सी ॲज अ करिअर.